नळेगाव रोडवरील मानमोडी नदीजवळ मोटारसायकलवरून गुटख्याची वाहतूक करीत असताना ऑगस्ट 11 रोज रविवारी 9:30 वाजेच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलिसांनी गुटख्यासह 86,829 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींवर 2 वाजता गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नळेगाव रोडवरील मानमोडी नदीजवळ आरोपीने महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंध असलेल्या तंबाखूजन्य पान मसाला गुटख्याची दुचाकीवरून वाहतूक करीत असताना आढळून आला. आरोपींकडून 51,829 रुपयांचा तंबाखूजन्य गुटखा वयम एच 13 एपी 7776 क्रमांकाची जुनी वापरात असलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर दुचाकी ज्याची किंमत 35,000 रुपये असा एकूण 86,829 रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राम विश्वभर बनसोडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी संग्राम पाटील वय 30 वर्ष राहणार टाकळी ता. देवणी हाल मुक्काम पोस्ते नगर एसटी कॉलनी उदगीर यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरण 448/24 कलम 123.274 सहस्रांश.275 सहस्रांश.223 सहस्रांश भारतीय न्याय संहिता 2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक भिसे यांच्याकडे देण्यात आला आहे.